बाबाच्या पुष्कळ आठवणी मला आहेत. 1980 साली विधानसभेमध्ये ते आणि मी बरोबरच आमदार झालो होतो. नंतरच्या काळामध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मिळालं. त्याचा फायदा त्यांनी आपल्या जिल्ह्याला भरपूर केला. अनेक योजना राबवल्या. कुकडी पाण्याची आमची मागणी होती ती त्यांनी पूर्ण केली. अशा अनेक गोष्टी आहेत जेणेकरून बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोकांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे. आणखी काय साहेबांची आठवण म्हणून बीड जिल्ह्यामध्ये काय व्हावं असं वाटतं? एखादं स्मारक कुठंतरी बीड जिल्ह्यात नव्हे, आमची तर मागणी अशी आहे की मुंडे साहेबांचं स्मारक मुंबईला हवं. कारण ते काय जिल्ह्याचे नेते नव्हते, ते राज्याचे नेते होते. राज्यातल्या दुर्बल गरीब माणसाचं नेतृत्व त्यांनी राज्यभर केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं स्मारक खरं म्हणजे राज्य शासनाने हे मुंबईला करावं. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या स्मारकाविषयी चर्चा झाली, काही लोकांनी मागणी केली औरंगाबादला करा. त्याच वेळेस आम्ही मागणी केली होती की मुंडे साहेबाचं स्मारक हे मुंबईला व्हावं. आणि माझी शासनाला विनंती आहे, खरं म्हणजे आता स्मारकं बरेच झालेले आहेत, तर मुंडे साहेबाचं स्मारक मुंबईमध्ये एक विशाल असं 2-3 एकर जागा जिथं मोकळी असेल त्या ठिकाणी करावं. जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व गोर गरीब दुर्बल घटक जे आहेत ते सर्व तिथे येतील. विशेषतः वस्तुनिर्माण कामगारामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं, तेही लोक येतील. आणि सर्वत्रच जो म्हणून गरीब माणूस आहे त्या सर्वांसाठी मुंडे साहेबांनी काम केलं. त्यामुळं त्यांचं स्मारक मुंबईला होणं अत्यंत आवश्यक आहे. शासनाने आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि त्यांचं स्मारक मुंबईला करावं. खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही साहेबांसोबत बऱ्याच वेळ राहिलेला आहे. थंड पेयामध्ये मुंडे साहेबांना नेमकं काय आवडायचं असं काही सांगू शकता? त्यांना मिरंडा आवडायचा. मिरंडा फार प्यायचे ते. मिरंडा जेवणामध्ये काय जास्त? जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही त्यांना चालवायचं चांगलं.